आणि लोक पायऱ्यांना त्रास देत होते म्हणून तर चिमण्या घेतलाय आम्ही. तुम्हाला डायरेक्ट उघड किस्सा माझं पुढं नाही बोल. हा मग तेव्हाचा म्हणजे तेव्हाचा दिलपा, आता दिलीप नाना. पहिरेकरी गौतमबाईंचा नंद्या असायचा, पंढरी फडकेंचा हिर्या, परत पाडेगावचा चिक्या, पंढरी फडकेंचा ती भिंगी सोन्या होता तो होता, पण बडवला नाही. किती लोक मला बोलली अरे बरं वाघागत त्यांनी केलंय नाव, त्या वाघाला जर खेचला तर कसं व्हायचं. आता गौतमबाईच्या नंद्याने आणि पक्षाने सलग 27 एक नंबर केले होते. त्या बैलाबरोबर त्या गाडीने त्या मैदानात कडेनं पळून 1 नंबर केला होता. 1 लाख रुपयाचं इनाम होतं त्या मैदानामध्ये आम्हाला भेटला होता आणि एक तलवार होती. 10-10, 15-15 मैदान गाडी फुटत नव्हती. जर यदा कदाचित थोडं काय वाटलं मनाला तरच शेवळ्याबांच्या राजा बरोबर म्हणजे हे 2-4 बैलांमध्येच गाडी पळायची जास्त. बिनजोडच्या मैदानामध्ये फडकेंनी म्हणजे बैल तो आपल्याकडे थोडक्यात करार टाईप असं त्या मैदानापुरता पळवायला घेतला होता. आम्ही दिला होता. बावरेची बालमाची गाडी पळवली होती त्या मैदानामध्ये. एवढी गाडी पळवली, त्या गाडी एवढं स्पीड नाही लागलं कुणाला. गाडी मारली, सगळं झालं. त्यानंतर आमच्याकडे विकत मागितलं बैल. दिलीप नाना ओरडत होते गाडी सुटून नाही आलेली, रितसर सुटली. कोबा ही पद्धतच नव्हती बैलाच. मॅट नव्हते, कोबे नव्हते, बैल मातीवरच दिवसभर होती. दुसरा एक आजकाल नवीन शॉर्टकट आहे, तो तर इथे बोलू शकत नाही, तर तुम्हालाही माहिती आहे शॉर्टकट काय आहे. ती शॉर्टकट वर चालतंय, जेवढे दिवस निवत आहे ते शॉर्टकट मारतात. कोण बी असो, सगळे पारखी लपूनच आहेत, सगळे बांधावर नुसतेच बसून नसतात. हे झाले मी झालो की अजून अशी 100 हजारोनी आहेत. त्याची एकदा डोक्याला काहीतरी वेगळी पडली ती आपोआप दिसून येते. माझं आवडतीचं जर बैल म्हणलं का नाही तर हा कळंबीचा शंभू इथे दिसतोय आपल्याला. देखणं खूप म्हणावं ना, नजर वगैरे. शंभू अमोल दादा नमस्ते. नमस्ते. पहिल्यांदाच आपली भेट होती. तर काय आता ह्या मैदानाबद्दल काय वाटतं तुम्हाला? काल होता तुम्ही? हो काल होतो. काल पण होता. हो. आता काय नवीन खरेदी वगैरे असं काय विचार? नवीन खरेदी ना, वासरू बाहेर राहिलाय आपल्या गटाला बसलंय ना. ते बसलेलं वासरू तुम्ही घेतले का? मला वाटलं आपण असंच इथं थांबलंय बघत निरीक्षण करताय नवीन काय खरेदीसाठी. या किती वासरू पण बघूया आपण. आणि चिमण्या आता फेमस झालाय. चिमण्याचे सगळ्यात मोठे मालक तर हे एकदम साधं राहणीमान दिनेश शेठ. आम्हाला कुठून घेतला होता कोण काय? तुषार घोरपडे, सैदापूर भावड्या घोरपडे म्हणून जे बैलगाडी क्षेत्रात फेमस आहेत. त्यांच्याकडनं घेतला होता. गेल्या वर्षी घेतला होता बारीक बच्चा. मग त्याच्यावर राहिला होता आदत मध्ये? नाही, इकडे जे जास्त नाही पळवला. मुंबईला नेला होता. मुंबईला चांगला आता या वर्षी चांगला सीझन काढला. म्हणजे टॉपच्या बिनजोड केल्यात मुंबईला. आणि आता पहिल्या मैदानात त्या दिवशी गुरसाड्याला पळवला. तिथे गाडी म्हणजे फायनलला लॉबीट झाली, 9 नंबर झाला होता. आणि आता पण गट काढलाय. म्हणजे 3 फेऱ्यात का? हा 3 फेऱ्यात आल्या पहिली एक फायनल झाली त्याची. किती नंबर गेला म्हणले? त्याला असा नियमाने 4 लागलेला, पण पाय तासात होता दुसऱ्या याच्यात गेलेला म्हणून 9 नंबर दिलाय. 1 नंबर तासावरनं कडेनी पळाला होता गुरसाळ्यात फायनलला. आता पण गट काढलाय. आता बघूया शेमीचं कसं काय. मग आता वारसदार नेमका कोण आहे का अजून मिळायचंय? मिळायचंय. त्यांचे वारसदार कोणच होऊ शकत नाही. नाही ना, त्यांच्या वारसदार कोणच होऊ शकत नाही. म्हणजे किती आले तरी नाही तेवढं नाही. ती सर येऊ शकत नाही. उगाच कशाला खोटं. त्या पक्षाचा वारसदार कोणच होऊ शकत नाही. कोणच नाही. आता पण जेवढी पळतील ते पण 225 1 नंबर करून दाखवावे, मग त्याचा वारसदार म्हणावा. आता ह्या मैदानामध्ये तो बैल असता तर काय तुमच्या आठवणीत? आता ह्या मैदानामध्ये त्यांनी जेव्हा आला 3 वर्ष सलग कधी मोरे साहेबांना विचारा की पक्षाने काय केलेलं या मैदानात ते. म्हणजे आम्हाला तुमच्या तोंडून ऐकायला आवडत. त्यांनी 3 वर्ष कोणाला 1 नंबर दिलाच नाही बैलांनी. काय ना. आणि पहिरेकरी गौतमबाईंचा नंद्या असायचा, पंढरी फडकेंचा हिर्या, परत पाडेगावचा चिक्या, पंढरी फडकेंचा ती भिंगी सोन्या होता तो होता. परत शारदा पाटलांचा चंद्या, सातेवाडीचा नंद्या. पण त्याचे कसं सलग मैदान गाड्या पळायच्या, त्या असं फुटून नव्हती. आता गौतमबाईच्या नंद्याने आणि पक्षाने सलग 27 1 नंबर केले होते. आणि त्यांचा रेकॉर्ड आहे का त्यांच्या शेमीत कोणी गाडी चुकली नव्हती.
रिसेंटला ते उदाहरण बघितलं तर आपण म्हणजे भारत सुंदरला मिळतो तो मान. म्हणजे ते दोघं पण आता जरा थांबलेत, आजार पण असेल किंवा काय पळतायत, पण ते यश पुन्हा एकदा त्यांचा कमबॅक होईना, लवकर व्हावं असं सगळ्यांनाच वाटतं. पण मध्यंतरीच्या काळात त्या 1.5 वर्षापूर्वी ज्यावेळेस ती गाडी पळत होती, तर तुम्ही जसं सांगताय तसं त्यांनी पण इतिहास करून ठेवला. हे शेवटच्या टप्प्यातला म्हणजे नवीन युगात. या नवीन युगातला ती गाडी चांगलीच पडत होती की. तिचा पण दोन्हींचा ड्रायव्हर एकच होता, दिलीप ड्रायव्हर शिरसवरस्ती. म्हणजे तुमचं पण हा, मग तेव्हाचा दिलपा, आता दिलीप नाना. हा, आता नाना केलं आता लोकांनी नाना केलं, पण आम्ही आमच्या म्हणजे तेव्हाचा त्या दिलपा. हा, म्हणजे त्यांनीच त्या गाडीवर तेव्हा 27 सलग 1 नंबर दिलपानीच केले होते. त्या गाड्यांवरती कसं आहे, मोठं अमोल शेठचा पक्षा, दिलीप नाना ड्रायव्हर, काही भैयांचा नंद्या गौतम. तुम्हाला सांगतो बावऱ्यावरती शिरसवस्तीचा बालमा, मोठा बावऱ्या आमचा, त्याच्यावर पण दिलीप नानाच होते. हे जे बावऱ्या म्हणतात, 2 मिनिटं सांगतो, दिनेश शेठ आहेत ना, तर ती कधी सगळ्यांसमोर नसतात. तर जुना जो बावऱ्या पळत होता, बलमान बावऱ्याची गाडी, तर बावऱ्या ह्यांचाच, शंभू कळंबीचा ह्यांचाच, नवीन चिमण्या पण ह्यांचाच, एक्का पण तुमचाच होता. एक्का होता आपला वादळ ना, आता वादळ. पण ही माणूस कसे जास्त पिक्चर मध्ये नसते. तर तुम्हाला मी कंटिन्यू करायला होता आता बावऱ्याचं, तुम्ही सांगत होता. बावऱ्याचं, मोठ्या बावऱ्याचं विचारताय ना. हा, मोठ्या बावऱ्याचं काय, आम्ही सैदापूर मधून घेतला होता मोठा बावऱ्या. सैदापूर मधून घेतल्याच्या नंतर अंडेवाडीचं पहिलं मैदान पडलं होतं पुण्यातलं. अंडेवाडीच्या मैदानामध्ये शारदा पाटलांचा चंद्या पळत होता त्यावेळेस त्या बैलाबरोबर त्या गाडीने त्या मैदानात कडेनं पळून 1 नंबर गेला होता. 1 लाख रुपयाचा इनाम होता त्या मैदानामध्ये आम्हाला भेटला होता, आणि 1 तलवार होती. असं त्याचा विषय आहे. आणि बाकीच्या मैदानांमध्ये बिदलचं एक मैदान झालं होतं, त्या मैदानामध्ये सगळे टॉपचा एक सेमी झाला होता. त्यात फडकेंचा चिक्या होता, शेवळ्याबांचा राजा होता. मग टॉपचे जेवढे होते सगळे त्या सेमीमध्ये होते. त्या सेमीमध्ये पळून, आता शेवटी बैल आहे, शेवटी एकामेकाला पळून मारणार. त्या मैदानात सुद्धा गोरे भाऊंचं मैदान होतं ते, त्या मैदानात 1 नंबर गेला होता. आता त्या बावरात आता सांगेल तेवढं कमीच आहे. आणि कमीत कमी त्या बालमावर गाडी होती आमची, शिरसवस्तीच्या बालमावर 10-10, 15-15 मैदान गाडी फुटत नव्हती. जर यदा कदाचित थोडं काय वाटलं म्हणाला तर शेवळ्याबांच्या राजा बरोबर, म्हणजे हे 2-4 बैलांमध्येच गाडी पळायची जास्त. 5वा हा त्याला पैरेकरीच नव्हता जास्त. असा त्या बावऱ्याचा विषय आहे. त्यावेळेस जर तुमचे पैरेकरी तुम्हाला हो म्हणले असते तर आज ते पण सदन झालं असतं. आता जास्त खुलून बोलत नाही, पण माग मी घरी गेलो तरी अजून ते पळतं घर आहे. बरोबर, बैल पळत होता, त्याच योग्य निर्णय त्यांनी पण घेतला असता. आज त्याचे सोन्याचे दिवस आले असते. नाव तर लक्षात राहणारच होतं हा जन्म, कुणी दिला तरी नाव राहणारच होतं. आणि शेवटचा निर्णय तुम्ही घेतला, जोडी काय देता आली नाही, फोडून तुम्ही जे पायरा फोडून ते बैल विकला आणि 2 दिवसांनी मैदान बंद झाली. हो, सांगतो ना, ते थोडासा मधला काळ पण सांगतो तुम्हाला. त्याच्यानंतर बिनजोडचं मैदान झालं होतं. बिनजोडच्या मैदानामध्ये फडकेंनी, म्हणजे बैल तो आपल्याकडे थोडक्यात करार टाईप असं त्या मैदानापुरता पळवायला घेतला होता, आम्ही दिला होता. बावऱ्याची बालमाची गाडी पळवली होती त्या मैदानामध्ये. एवढी गाडी पळवली, त्या गाडी एवढं स्पीड नाही लागलं कुणाला, गाडी मारली, सगळं झालं. त्यानंतर आमच्याकडे विकत मागितलं बैल, विकत पण आम्ही त्यांना दिला. आणि ते विकत घेतल्यानंतर 8 दिवसांनी बरोबर मैदान बंद पडली 2012ला. बरोबर ना अमोल शेठ? 2013ला. 13ला म्हणजे 13 स्टार्ट झाली. नाही, ती बंदी बावऱ्याच्या वेळेला 1 वर्षाची लागली, ती परत उघडली. हा, उघडली पण परत बंद झाली. 2011ला लागलेली ती. 1 वर्षाची होती, 9 महिने बंद होतं तेव्हा. 9 महिने बंद होतं. त्या टायमात फडक्यांना बैल विकला होता बावऱ्या. विषय त्यानंतर स्टॉप झाला त्याला आपल्याला. म्हणजे आपण म्हणतो का नाही, सरांचा बैल असेल, तुमचा बैल असेल. आता मांगडे दादांच्या सुंदरच्या रील्स व्हायरल होतात, त्यात एक डायलॉग आहे, मैं अपने जवानी के किस्से सुनाने जाऊ तो आजकाल के लोंडे मेरे पैर दाबाने लगेंगे. बरोबर आहे. तसं हे एकदम भावनिक आहे. तुमची जी बैल पळत होती तो काळच त्यांनी एवढा गाजवला होता की आत्ताचा ड्रायव्हर उभा राहू शकतो, पण एका पायावर गाडी पळवताना उभा राहू शकत नाही. दिलीप नाना एका पायावर उभा राहून गाड्या हाणत होता. तुमच्या दोघांच्या पण गाड्या. शिवणीचं मैदान होतं, बावऱ्याची बालमाचीच गाडी होती, दिलीप नाना ड्रायव्हर होते. शिवणीच्या मैदानामध्ये ते बिनजोडचं मैदान होतं वाटतं, आणि दुसरं अजून एक मैदान होतं. त्या मैदानामध्ये खालून गाड्या सुटल्या,
भवरेन बालमाची गाडी अर्ध्यात आली, अर्ध्याच्या पुढे या बाकीच्या गाड्या तिथं होत्या अर्ध्याच्या तिथे, तेव्हा ही गाडी कच्च्या पास करून गेली होती. एवढा फरक. मी कमिटीला वरचे जे तोंडावरती जे कमिटीचे लोक असतात निकाल देणारे, बरोबर. यांना वाटलं गाडी सुटून आली, तर दिलीप नाना ओरडत होते गाडी सुटून नाही आलेली, रितसर सुटलेली. हा हा, तेवढं स्पीडच होतं. स्पीड होतं. आणि सत्य घटना आहे, कोणालाच नाही, अख्ख्या महाराष्ट्राला विचारू शकता, अमोल शेटला पण नाही मला माहिती, मी त्या काळात खूप मैदान, म्हणजे त्यावेळेस हे युट्यूब पण जन्माला नव्हता. तेव्हा काय नव्हतं, तेव्हा मोबाईल नव्हते. मोबाईल पक्ष पडत होता तेव्हा साधे फोन होते, साधे पण होते, कीपॅड वाले. 12च्या आधीची जी बैल पळत होती ना, बरोबर. आणि किंवा आताची ही बैल पळतात, जमीन आसमानचा फरक म्हणलं तरी काय फरक नाही. जमीन आसमानचा फरक आहेच की. आता ह्याच्यात काय आम्हाला तर काय जेनेटिक फरक पडला असेल? जेनेटिक नाही, फरक एकच आलाय, कोबा. कोबा म्हणजे त्यांना मोकळं बसायला पाहिजे, जुनं आपलं मातीवरती जे बैल होते. पूर्वी कोबा ही पद्धतच नव्हती बैलाची. मॅट नव्हते, कोबे नव्हते, बैल मातीवरच दिवसभर होती. आता अमोल शेटने कोब्याचा एक विषय सांगितला, समजा मी त्याच्यातला एक फरक सांगतो मला. माझी बैल चिमणी आहे, चिमण्यात संभाजीनगरलाच. आज बैल फायनल झाले की तिकडे जाणार लगेच, परत 15 दिवस बैल येणार नाही. तर तिकडे सुद्धा चिमण्या मातीवरतीच आहे. शंभू कणबी मध्ये असतो, शंभू सुद्धा मातीवरती, गोट्यावर तुम्ही स्वतः जाऊन बघितलेलं आहे. बरोबर. माझ्या बैलांना कोबा हा विषयच माहित नाही अजून. म्हणजे कोणाचा प्रत्येकाचा विषय वेगळा वेगळा असतो. कोणता 80% आता जी बैल खडा रानाचा आहेच, हो मैदानात खडात आहे, तुम्ही तो वेचू शकत नाही. बरोबर. आता बरीचशी बैलांचा प्रॉब्लेम तोच आहे, मॅटवर राणे, कवळ्या वयात पत्र्या का लागतायत वासरासनी. जेव्हा आता बैल आमची पूर्वी पळत होती, म्हातारी झाली तरी पत्री कधी जिंदगीत लावली नव्हती. आता तुम्ही बघा आदात वासरांना पत्र्या लावलेल्या आहेत. अगदी खरंय. कशामुळे लागतायत? मॅट आणि कोब्यामुळे लागतायत. शेवटी पायच जर तुमचे स्थिर नाहीत तर तुम्ही रान कसा तोडाल? मेन महत्वाचा फाउंडेशन आहे की तुमच्या पायाला जर बैलाला खडा टोचतोय किती वेळ तो कड मारणार आहे? आता जर पोरं बघितली ना तर रील्सच्या जमान्यामुळे नाही का, टायर लावून त्याला कुठं प्रॅक्टिस दे, असं दे, ते दे. पण रस्त्याने चालवणं कितपत योग्य आहे? कारण नाक्या उघडल्या चालवणं योग्य नाहीच आहे. जेवढा मातीत बैल चालेल, मातीत राहील, तेवढाच बैलाचं तुमच्या लाईफ पण वाढेल आणि बैलाचं भविष्य पण तेवढंच चांगलं आहे. नाक्या उघडलेलं कळून येत नाही रस्त्यावर चालवल्यामुळं. कळून येत नाही, मग त्याला पत्री मारा किंवा मग दुसरा एक आजकाल नवीन शॉर्टकट आहे, तो तर इथे बोलू शकत नाही. तर तुम्हालाही माहिती आहे का शॉर्टकट काय आहे ती. मग त्या शॉर्टकट वर चालतंय, जेवढे दिवस निभत आहे ते शॉर्टकट मारतात. आता शॉर्टकटचं उगाच कोणाची बदनामी नाही करायची आपल्याला. लॉंग कट बैल उगाळीमुळे काय होतं, बैल लंगतो मुळे त्याला मग ते त्रास होणारच नाही. मग तेव्हा शॉर्टकट वापरतात, जेव्हा आता शॉर्टकट आली आहे ती. आता लॉंग कट मुळे अजून पण देखील तुमच्या घरी आहे. हा, लॉंग कट या नादात शॉर्टकट नाहीच आहे आणि त्याला मर्द ठेवला अजून. हा, तसं नाही. तो 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 मर्द म्हणजे मर्दच राहणार तो आयुष्यभर. आपला तो पद्धत आहे. पक्षा मेला आमचा, भले मागच्या पायात त्रास पण बडवला नाही. किती लोक मला बोलली, अरे बरं वाघागत त्याने केलंय नाव, त्या वाघाला जर ठेचला तर कसं व्हायचं, ते नाही जमणार बोललो. आता 16-17 वर्षाचा झालाय शंभू. या शब्दावरती लोक आता 24 जून 2009 ची खरेदी आहे माझी सलगर मध्ये शंभूची, 24 जुलै. आता या जुलैला त्याला 17 वर्ष पूर्ण होऊन 18 वर्षात जाईल बैल. तुमच्या आठवणीतला अजून कुठला बैल होता काय जुन्या? त्या दोघांच्या व्यतिरिक्त आठवणीतला बैल ठेवण्याचं जर मग आता काय आठवण येऊ शकत नाही ना, पक्ष आणि शंभू व्यतिरिक्त, कारण त्यांनी सगळंच करून दिलं. आता हे जे वासरू तुम्ही घेतलं होतं ना, त्यावेळेस ह्याच्यात काय बघून घेतलं होतं तुम्ही? काय पार्क केली होती त्याची? वासरू चांगलं होतं, म्हणजे पळत चांगलंच होतं, आम्हाला आवडला होता म्हणून घेतला. मुंबईत त्याने आमचं काम केलं. आपण 4 वर्षांनी या नादात इकडे आलोय. ते पण त्याच्यात धमक दिसली तेव्हा आलोय, नाही तर 4 वर्ष म्हणजे 2021 पासून आम्ही इथे नाही पळत. बिंजोडला मोठ्या मोठ्या गाड्या मारल्यात आम्ही मुंबईत, पण इकडे या खेळात आता उतरलोय. म्हणजे त्या बाबतीत पण संयम ठेवला पाहिजे. आपण कुठं पोहोचलो हे बघितलं पाहिजे. वस्तूच नव्हती इथे पळणारी. उगाच मी एक फेऱ्याला पळणारे आमच्याकडे पहिला अजून पण 3-4 आहेत जी मुंबई बिंजोड गाजवत आहेत, पण 3 फेऱ्याच्या कामाची वस्तू नाही तर तिला घेऊन आम्ही इथे आलोच नव्हतो. आणि याने आल्या ते पहिल्याच जरा मैदानात फायनलला राहिला,
आम्हाला पण दिसतंय का बाबा हाय काहीतरी तरच आम्ही मैदानात येतो, नाहीतर मैदानाची कड काढतो आणि गप्प राहतो. आता तुम्ही खूप जुने जाणकार आहे. आता तुम्ही इथं वरती बसला होता, तुमची चर्चा वगैरे चालल्या होत्या आणि तुम्ही तुमचं म्हणणं पण सांगताय की जोपर्यंत आम्ही त्या लेवलला पोहोचलो नाही तोपर्यंत आम्ही आलो नाही. आता नवीन पोर आहेत, काय मित्रात घेतात किंवा घरनं पैसे घेऊन येतात, कुठं वायदी दे काय दे, तसं करून इथपर्यंत पोहोचतात ह्या मैदानाला. तर सगळ्याच मैदानांना आज वासरं काढायला लागली. ते काय तुम्ही त्यांना कुठं थांबलं पाहिजे किंवा काय काय संदेश द्याल तुम्ही? हे बघा, 1000 बैल येतात, 1000 मधनं एक्सपेक्टर 10 बैलांमध्ये आहे. 990 बैल माफिक आहेत. प्रत्येक अड्ड्यात जर तुम्ही जर मालक एक्सपेक्टर तुमचा नाही ओळखू शकले तर दुसऱ्याला ओळखायची वाट बघू नका. कारण कसं आहे बघा, नाव ज्याचं होतं, तुमचा किती दडगा पळू द्या, जर तसा पळाला तर त्याच्या मागे मुरकंड आपोआप लागते. कोण बी असो, सगळे पारखीला पुनच आहेत, सगळे बांधावर नुसतेच बसून नसतात. हे झाले मी झालो की अजून अशी 100,000 आहेत. ज्याची एकदा डोक्याला काहीतरी वेगळी पडली ती आपोआप दिसून येते. मी आणि तुम्ही म्हणून नाही, माझं लईच पळतंय पण पैरे देत नाही. पैऱ्याचं काहीच अडचण नाही. विषय असतो तुमचा पळतोय किती पहिले. त्या दिवशी तुमचा लोकांच्या नजरेत बसला, त्या दिवशी मनाने स्वतःहून मागे लागतात लोक. अगदी खरंय. पण तो एक्स फॅक्टर तुमच्या बैलात आहे की नाही हे तुम्हाला पहिले शोधायचंय. दिनेश सर, शंभून आता 1 BHK फ्लॅट घेतला, मोठे मोठे नामांकित हे येतो, पण आता चिमण्याची मोठी खरेदी झाली त्यामुळे जास्त स्टारडम आहे. आणि हा नाही म्हणलं तरी एवढा 1 BHK घेतला तरी आपलं जमिनीवर आपण पण आहे आणि बैल पण आहे. काय वाटतं तुम्हाला? जमिनीवर राहिल्यामुळेच गुलाल नशिबात आपल्या. बरोबर, जमिनीवर राहिल्यामुळेच गुलाल नशिबात आहे आपल्या. आणि जेव्हा आमची घरची गाडी पळाली तेव्हा 1 नंबर झालेलाच. आणि लोक पायऱ्यांना त्रास देत होते म्हणून तर चिमण्या घेतलाय आम्ही. तुम्हाला डायरेक्ट उघड केस सांग, मागे पुढे नाही बोल. एवढं तुमचं नाव आहे, म्हणजे इतक्या वर्षांचा इतिहास आहे. तुम्ही आता एक 3 जण भाऊ मिळून आता अधिक पैलवानांचं नियोजन असेल, तुम्ही असेल स्वतः, अमित, सुमित, सगळे म्हणजे गाडगे फॅमिली पण सगळे त्याच्यात जीवतून तुम्ही सगळे चर्चा करूनच चांगले नियोजन वगैरे करण्याचा प्रयत्न करता तुम्ही. मग एवढं सगळं असून पण अडचणी काय येत होत्या? अडचणी काय येतात, विषय कसा आहे साहेब अडचणींचा. पहिल्यांदा समजा तुमच्याकडे बैल पळत होती, बरोबर आहे. हा, समजा आमचा बावऱ्या पळत होता. आता बावऱ्या पळत होता, पण बावऱ्या हा 2-3 बैलांमध्ये पळत होता. त्यावेळेस तुमची बैल पळत होती, पण त्या बैलांना बावऱ्याला तो बैल तर पुरला पाहिजे. उगाच पाळवायचं म्हणून त्या आपल्या बैलामुळे त्या बैलाला दुखापत झाली तर त्याला जिम्मेदार कोण? खरंय. मग त्या बैलाला दुखापत होऊ नये इतकं आपण चुकीचं काम करणं ते योग्य नाही ना. तुमचा बैल मस्त पाहिजे, सगळं पाहिजे, पण त्या पण बैलाला भाडं लागते, काही गोष्टी लागतात, XYZ, काही खाणं पिणं, दुनियादारी, भरपूर काही विषयाच्या. म्हणजे आता माणसं मोकळ्यापणाने वागणं झालीत. म्हणजे एक 10-15 वर्षापूर्वीच आता उघडून काढत बसली. त्यावेळेस दिला नाही, आता नाही देणार. तो डोक्यात ठेवतात तर 100% ठेवतात, त्याच्यात विषय नाही काही. आणि ते डोक्यात ठेवूनच हे पायऱ्यांना अडचणी येतात. आणि पायऱ्यांना अडचणी येतात म्हणूनच चिमण्या घेतलाय. परत एकदा सांगतो सर, ते पण थोड्या काही आणि किमतीला बाबा नाही. आमची घरची गाडी पळाली. आम्हाला ह्या मैदानातला विषय सांगतो, जाऊ द्या मुर्द्याला. या मैदानात आम्हाला गुलाल भेटला तरी आम्ही नशीब समजतो. बाकीला ह्याच्यापेक्षा आम्हाला काही विषय नाहीये, समाधानी आम्ही. चालते, दोघांना पण शुभेच्छा देतो आणि इथंच थांबूया आपण. धन्यवाद. धन्यवाद.